आता टॉप 9 न्यूज मध्ये राजकीय घडामोडी बघूयात। अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं राजकारण भविष्यात बदलू शकतं। शरद पवारांनी अपघाताचं राजकारण करू नये सांगितलं, मात्र अपघाताच्या तांत्रिक बाबींची चौकशी झालीच पाहिजे, संजय राऊतांची प्रतिक्रिया। काल सन्माननीय शरद पवार साहेबांनी जे एक निवेदन केलेलं आहे, ज्या शंका आहेत त्या शंकांना निरसन करणार मला असं वाटतं आपण त्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या मान्य केल्या पाहिजेत। हा एक अपघात होता, पण त्या अपघाताची जी तांत्रिक कारणं आहेत त्याची चौकशी डीजीसीए करेल। दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या, त्यानं काय होणार? राऊतांचा ट्विटच्या माध्यमातून सवाल आणि भाजपनं अजितदादांवर 70,000 कोटींचे केलेले आरोप मागे घ्यावेत, हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल, राऊतांचं ट्विट। अजून अजित पवार यांच्या चितेची धग शांत झालेली नाही, तोपर्यंत राऊत राजकारण करू लागले। ज्यांनी स्वतःच्या पक्षातील नेत्यांना पक्ष सोडायला भाग पाडलं त्यांना नेत्यांच्या जाण्यानं होणाऱ्या वेदनांची जाणीव कुठे असणार? केशव उपाध्यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल। संजय राऊतजी राजकारण करताना थोडी तरी माणुसकीचं दर्शन घडवा, असाही टोला। अजून अजित पवारांच्या चितेची धग सुद्धा शांत झाली नाही, तोवर संजय राऊत तुम्ही राजकारण करावं। आज जी भाजपाने जाहिरात दिली ती अजितदादाबद्दलच्या असलेल्या आदरापोटी प्रेमापोटी दिलेली जाहिरात आहे। थोडं तरी राजकारण करताना माणुसकीचं दर्शन घडवा, ही तुमची हीन माणुसकी। एनडीएतील घटक पक्षामध्ये संबंध कसे जपतात हे महाविकास आघाडी आणि संजय राऊत तुम्हाला कळणार नाही, राऊतांना भाजपचे नेते नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। तर ये तुम्हारे बस की बात नाही, राऊतांना टोला। अजितदादांचा अपघात हा महाराष्ट्रावरती झालेला आघात, विमान अपघाताचा तपास झाला पाहिजे, संजय राऊतांची मागणी। भविष्यामध्ये अनेक महत्वाची लोक अशा विमानातून प्रवास करतात, त्यांच्यासाठी हा धडा आहे बरं का, इशारा आहे, धोक्याची घंटा आहे। आम्ही सगळेच प्रवास करतो अशा प्रकारचे विमान आहे, तर तपास जो आहे डीजीसीए करतोय तो योग्य आहे। केडीएमसीमध्ये शिवसेना उबाठाचे ते 4 नगरसेवक अजूनही बेपत्ताच। बेपत्ता नगरसेविका स्वप्नाली केणी यांच्या घराबाहेर लावली कारणे दाखवा नोटीसचे फलक। तर 24 तासात बैठकीला गैरहजर राहिल्याबाबत खुलासा करा, अन्यथा सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करणार, उबाठा गटनेते उमेश बोरगावकर यांचा इशारा। कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल अशा 8 महानगरपालिकांच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 3 ते 10 फेब्रुवारीपर्यंत होणार। ही निवड गुप्त मतदानाऐवजी हात वर करून होणार आहे। कोकण आयुक्तांनी नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकारी पीठासीन अधिकारी असतील। पनवेल महानगरपालिकेतील महायुतीच्या सर्व नगरसेवकांकडून कोकण भवन इथे गट स्थापन। भाजपचे 55 नगरसेवक, शिंदे गटाचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नगरसेवक सहभागी। नितीन पाटील यांची गटनेतेपदी नियुक्ती। शालेय शिक्षणासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, त्यासाठी राज्य सरकारमार्फत शाळांमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेला आहे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। तर अजित पवार अनंतात विलीन झाले, या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। अजित पवार अनंतात विलीन, विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। अजितदादा परत या, कार्यकर्त्यांचा आक्रोश। अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह या सगळ्या नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली। दादांना निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला। अजूनही विश्वास बसत नाही, अजित पवारांना लोकसभेत श्रद्धांजली वाहिलेला फोटो सुप्रिया सुळेंनी स्टेटसला ठेवला। कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी तुम्ही वेळ चुकवली, निष्ठुर नियतीपुढे आपलं काही चालत नाही। अजित पवारांबाबतच्या भावना फडणवीसांकडून लेखातून व्यक्त। धीरज देशमुख आणि रितेश देशमुख यांच्याकडनं काटेवाडीत अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन। महाराष्ट्रानं लाडका दादा गमावला, दादांचं सगळीकडे लक्ष असायचं, धीरज देशमुखांकडनं भावना व्यक्त। फक्त बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्यासारखी परिस्थिती, अजित पवारांच्या निधनानंतर सुरेश धस यांच्या भावना। रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार सुरू करण्यापूर्वी शिवसेनेचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली। दादांच्या जाण्यानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना। बारामतीतल्या विमान अपघातात क्रू अटेंडंट पिंकी माळीचाही मृत्यू। मुंबईतल्या वरळीमध्ये पिंकी माळीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या पार्थिवावर देखील अंत्यसंस्कार।
साताऱ्यातल्या त्यांच्या तरडगाव या मूळ गावी झाले अंत्यसंस्कार. पोलीस सलामी देत दिला अखेरचा निरोप.